सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रात 27 फेब्रुवारीला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झाला। ज्या पण विद्यार्थ्यांचा सीपी मुंबईला 27 फेब्रुवारीला ग्राउंड झालं, ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर कशा प्रकारे त्या ठिकाणी मुलांना मार्क्स पडत आहे, त्याचबरोबर मुलांना कोणकोणत्या युनिटमध्ये कमी मार्क्स पडत आहे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागत आहे, मुलांनी आज कोणकोणत्या चुका केल्या त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आला आहे, कोणकोणत्या आपल्याला चुकांनी करायची आहे, संपूर्ण माहिती ग्राउंडच्या अंदरची तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर जे काही तुमची सकाळी बॅच आहे, जसं सकाळी 5 वाजताची बॅच असेल, सकाळी 7 वाजताची बॅच आहे, सकाळी 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, सकाळी 6 वाजताची बॅच आहे, दुपारी 2 वाजताची बॅच आहे। तर किती वाजेपर्यंत आपल्याला ग्राउंडच्या अंदर जायचं आहे, त्याचबरोबर आपलं ग्राउंड या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता त्या ठिकाणी स्टार्ट होत आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। त्याचबरोबर गावाकडून आपल्याला सेंटरपर्यंत कसं जायचं आहे, राहण्याची झोपण्याची व्यवस्था फ्रीमध्ये कुठं आहे, सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणत्या गोष्टीत आपल्याला लक्ष ठेवायचं आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहू राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। सर्वात पहिले सेंटरपर्यंत जायचं कसं, तर पहा महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यात ते असाल तर सर्वात अगोदर आपल्याला CST ला यायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस। इथं आल्यानंतर जे विद्यार्थी मिळून इथून आपल्याला घाटकोपर म्हणून रेल्वे स्टेशन आहे, घाटकोपरची लोकल पकडायची आहे। 10 ते 15 रुपये तिकीट आहे, 20 रुपये तिकीट आहे। तर घाटकोपरला आपल्याला यायचं आहे। घाटकोपरमध्ये आल्यानंतर घाटकोपरच्या बाजूने जे विद्यार्थी मिळून घाटकोपर मेट्रो स्टेशन आहे, घाटकोपर मेट्रो स्टेशनमध्ये आपल्याला जायचं आहे। घाटकोपर मेट्रो स्टेशनमध्ये गेल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मिळून 20 रुपयाची मरोळ नाक्याची तिकीट फाळा आणि तिथून जे मरोळ नाकापर्यंत आपण 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण मरोळ नाकापर्यंत पोहोचणार आहे। जसे तुम्ही मरोळ नाकामध्ये आले तर मरोळ नाकापासून जे विद्यार्थी मिळून पैदल तुम्ही 1.5 किलोमीटर जाऊ शकता। मरोळ नाक्यापासून पोलीस मुख्यालय मरोळ 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। पैदल जर गेले तर 15 मिनिटाचा रस्ता आहे, 15 मिनिटात आपण सेंटरपर्यंत पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचणार आहे। या ऑटोनं जर तुम्ही गेला तर 80, 100, 150 अशा प्रकारे पैसे तुमच्याजवळून लुबाडले जाणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। ते जर तुम्हाला जमत नसेल तर मग सिटी बस त्या ठिकाणी चालू राहते, पण त्या ठिकाणी टायमिंग आपल्याला माहित नाही, 1-1 घंट्यानं राहते, 2-2 घंट्यानं राहते, तर त्यापेक्षा पैदल गेलं ते बेस्ट त्या ठिकाणी राहणार आहे। पोलीस मुख्यालयापाशी तुम्ही गेल्यानंतर तिथून 150 मीटर अंतरावर जे विद्यार्थी मिळून राम मंदिर आहे, राम मंदिरमध्ये सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। 2 टाइम तुम्हाला भात खायला भेटणार आहे, लक्षात ठेवा त्या ठिकाणी, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो आज मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की आपल्याला करायची नाही। तर भरपूर विद्यार्थी 2 वाजता नंतर त्या ठिकाणी सेंटरमध्ये आले होते, तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं, लक्षात ठेवा, ठीक आहे। कोणी त्यांचं ऐकत नाही त्या ठिकाणी, एक लक्षात ठेवा। तर शक्यतोवर लवकर त्या ठिकाणी जा, जो काही तुमचा आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर जा, 1 घंटा अगोदर जा, किंवा जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्या टाईमावर जा। आता ग्राउंड किती वाजेपर्यंत होत आहे, जे काही सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, या बॅचचं जे ग्राउंड आहे सकाळी जे विद्यार्थी मिळवणं जवळपास या ठिकाणी 9 ते 11 वाजताच्या दरम्यान, 8-9 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे। त्यानंतर जे 10 वाजताची बॅच आहे, त्याचबरोबर 12 वाजताची बॅच आहे, या बॅचचं जे ग्राउंड आहे जवळपास 12 ते 1 वाजेपर्यंत 100 मीटर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होऊन राहिलं, ठीक आहे। त्यानंतर 2 वाजताची जी बॅच आहे, 2 वाजताच्या बॅचवाल्यांचं जे ग्राउंड आहे तर 4 वाजता 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग स्टार्ट त्या ठिकाणी होत आहे। तर हे काही लक्षात आलं असेल तर जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्या रिपोर्टिंग टाईमाच्या अगोदर जा। जसं आता तुमची जी रिपोर्टिंग टाईम सकाळी 5 वाजताची आहे, 6 वाजताची, 8 वाजताची आहे, तर सकाळी तुम्ही 5 ते 8 वाजताच्या दरम्यान जाऊ शकता कोणत्या टाईमात, ठीक आहे। 10 वाजताची, 12 वाजताची टाईम असेल तर 10 ते 8 वाजताच्या 12च्या दरम्यान तुम्ही जाऊ शकता, ठीक आहे। तर जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर जा, 5-10 मिनिटं अगोदरही गेलेत चालते, 1 घंटा अगोदरही गेलेत चालते, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून आपल्याला चुका कोणत्याने करायच्या, भरपूर विद्यार्थी अनुशापोटी त्या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जात आहे, तर हलकासा जेवण करून जा, फळफ्रूट खाऊन घ्या, कारण की आपल्याला ग्राउंडच्या अंदर जे विद्यार्थी मिळवणं ताकद ठेवायचे, कारण की 100 मीटर आहे, 1600 मीटर रनिंग आहे, गोळाफेक आहे, सर्व ताकदचं काम आहे। तर ह्या काही गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे। आणि सकाळी जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी रांगेमध्ये लागण्याचा अर्धा घंटा त्या ठिकाणी लागत आहे। रांगेमध्ये लागल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला बॅगा त्या ठिकाणी ठेवायला लावत आहे, आणि बॅगा ठेवल्यानंतर आपल्याला वरतं 2 डॉक्युमेंट ठेवायचं, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, हे 2 डॉक्युमेंट वरतं ठेवायचे, ओरिजिनल आधार कार्ड आणि ओरिजिनल हॉल तिकीट, आणि 2 फोटो आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी गेटच्या अंदर त्या ठिकाणी एंट्री दिल्या जात आहे, आणि एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी जे डिटेल इंचार्ज आपल्याला 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी नेतात, आणि स्टार्टिंगला जो काही टेबल नंबर आहे तर टेबल नंबरपाशी आपल्याला नेल्या जाते। तर टेबल नंबरपाशी जो काही आपला ॲप्लिकेशन नंबर आहे, रोल नंबर आहे, तर त्या टेबल नंबरपाशी आपल्याला रांगेमध्ये लागायचं आहे, आणि तिथं
स्वतः जे विद्यार्थी मिळून आपला त्यांना फोटो द्यायचा आहे, तिथं सिग्नेचर आपल्याला करायचे, आधार कार्ड त्यांना दाखवायचं आहे आणि हे काही झाल्यानंतर ते प्रतिज्ञापत्र आपल्यापासून त्या ठिकाणी लिहून घेत आहे। त्यावर आपलं नाव झालं, आपलं सिग्नेचर झालं, तारीख झालं, आपला जो ॲप्लिकेशन नंबर आहे हे टाकायचा आणि त्यांच्याजवळ सबमिट त्या ठिकाणी करायचं आहे। हे झाल्यानंतर उंची छातीपाशी नेले जाते। उंची छाती झाल्यानंतर आणखीन तिकडे जे विद्यार्थी मिळून मंडप त्या ठिकाणी टाकलाय, त्या मंडपामध्ये विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जातं। 50 विद्यार्थ्यांची बॅच आणि सर्वात अगोदर चेस्ट नंबर त्या ठिकाणी मुलांना दिला जात आहे। चेस्ट नंबर दिल्यानंतर दोन्ही पायाला चिप दिल्या जात आहे आणि हे काही प्रक्रिया झाल्यानंतर एका हॉलमध्ये विद्यार्थ्यांना पाठवलं जातं आणि हॉलमध्ये त्या ठिकाणी बायोमॅट्रिक्स होत आहे, थंब वगैरे आपला घेतला जात आहे, फोटो आपला त्या ठिकाणी कॅम्प्युटरवर काढला जात आहे। त्याचबरोबर दोन्ही पायाचे जे चिप आहे तर त्या जे विद्यार्थी मिळून स्कॅन त्या ठिकाणी केल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळून आपला जो डिटेल इन्चार्ज आहे तर ते 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी इव्हेंटसाठी त्या ठिकाणी नेत आहे। तर पहिला जो इव्हेंट त्या ठिकाणी होता तर तो त्या ठिकाणी होता 100 मीटर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी घेत आहे। तर 100 मीटर रनिंगसाठी 3 विद्यार्थी त्या ठिकाणी 100 मीटर रनिंगसाठी सोडत आहे। तर 100 मीटरमध्ये जर पाहिलं तर मुलांना त्या ठिकाणी 100 मीटरमध्ये कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे, एक लक्षात ठेवा। तर 100 मीटरची जी सिस्टीम आहे तर इथं जे विद्यार्थी मित्रांनो 3 विद्यार्थ्यांचा असा ट्रॅक त्या ठिकाणी 100 मीटरचा आहे। त्याचबरोबर स्टार्टिंग इथून होत आहे आणि खाली जे विद्यार्थी मित्रांनो सेन्सर एकदम एंडिंगला आहे, स्टार्टिंग पॉईंटला त्या ठिकाणी सेन्सर नाही आहे। तर इथून स्टार्टिंग होत आहे, शिट्टी वाजवल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पळायचं आहे, त्यानंतर आपला टायमिंग त्या ठिकाणी काउंट चालू होते, ठीक आहे। तर 100 मीटरमध्ये मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे। जे पण विद्यार्थी एकदम स्पीडने जे पण विद्यार्थी धावत आहे, चांगला ज्यांचा टाइम आहे गावाकडे त्यांचा टायमिंग त्या ठिकाणी जास्त येत आहे। जसं आता एखाद्या विद्यार्थ्यांचा गावाकडे टाइम जो आहे 12 सेकंड आहे, 13 सेकंड आहे, 14 सेकंड आहे किंवा 15 सेकंड आहे, अशा विद्यार्थ्यांचा जो टाइम त्या ठिकाणी येत आहे 18 सेकंड झालं, 16 सेकंड झालं, 17, 18, 19 सेकंड अशा प्रकारे टायमिंग येत आहे। मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी 100 मीटरमध्ये होत आहे, भेटत आहे। तर 100 मीटर झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी नेले जात आहे आणि 1600 मीटर रनिंगला 100 विद्यार्थी त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी सोडणार, म्हणजे 2 बॅच त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगसाठी नेत आहे, 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे। तर ट्रॅकच्या अंदर आपल्याला चुका कोणत्या नाही करायच्या, तर बिना शूजचं त्या ठिकाणी रनिंग मारू नका, बूट घालून त्या ठिकाणी रनिंग मारा, कारण की कडक धडक ग्राउंड आहे, ट्रॅक आहे तो। तर आणि आपल्याला ट्रॅकच्या बाहेरून धावताना भरपूर विद्यार्थी काय चुका करत आहे, ट्रॅकच्या बाहेरून त्या ठिकाणी धावत आहे, तर ट्रॅकच्या अंदरून धावा। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या काठाने धावता तेवढं अंतर ते कमी येणार आहे आणि तेवढं टायमिंग कमी येणार आहे, तेवढं जास्त तुम्हाला मार्क भेटणार आहे। आणि जेवढं तुम्ही बाहेरून धावसान ट्रॅकचे तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। शक्यतो ट्रॅकच्या काठाने तुम्ही धावा, जेणेकरून तेवढा आपला टायमिंग त्या ठिकाणी कव्हर होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आपल्याला काठाने धावत आहे, टायमिंग आपला कमी येणार आहे, जास्त मार्क भेटणार आहे। तर हे काही झाल्यानंतर लगेच त्या ठिकाणी गोळाफेकसाठी नेलं जात आहे। गोळाफेकला 3 चान्स त्या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर गोळाफेक 1600 मीटर रनिंग पारदर्शकपणे त्या ठिकाणी होत आहे, पण 100 मीटरमध्ये त्या ठिकाणी मुलांना कमी मार्क्स त्या ठिकाणी पडत आहे। तर अशा प्रकारे प्रक्रिया आणि हे काही झाल्यानंतर गोळाफेक झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला 2 घंटे बसून ठेवलं जात आहे, म्हणजे सिग्नेचर करायचे राहते, मोठ्या साहेबांच्या त्या ठिकाणी सिग्नेचर करायचे राहते, त्याच्यासाठी त्या ठिकाणी टाइम लागते। आणि आपले जे विद्यार्थी मित्रांनो गोळाफेकच्या वेळेस सुद्धा सिग्नेचर घेतलं जाते। त्याचबरोबर एकदम एंडिंगला सुद्धा आपल्या 1600 मीटर रनिंगसाठी तिथं आपल्याला सिग्नेचर करायचे, 100 मीटरवर आपल्याला सिग्नेचर त्या ठिकाणी करायचे आहे। अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाते, जवळपास 8 ते 10 घंटेपर्यंत विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जाते। अशा प्रकारे प्रक्रिया झाली। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी तर थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय